नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की 2024ला एमपीएससी परीक्षेतून 100% पोस्ट मिळेल. मग ती कुठलीही एक्झाम असू दे तुमची, ठीक आहे. फक्त स्पेसिफिकली मी दोन एक्झाम विषयी बोलणार आहे. कुठल्याही पोस्ट असेल तर पण त्याच्यामध्ये सिलेबस वगैरे त्याचा तुम्ही बघून घ्या, वेगवेगळ्या पोस्ट असेल तर. पण याच्यामध्ये स्पेसिफिकली राज्यसेवा आणि कंबाईन या परीक्षेबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे. 2024ला एमपीएससी परीक्षेतून 100% पोस्ट मिळेल. पण ह्या गोष्टी तुम्हाला आजपासून ज्या त्या फॉलो करायच्या आहेत. आजपासून म्हणजे आजपासून ज्या त्या फॉलो करायच्या आहेत. तर अशा कुठल्या गोष्टी ज्या त्या तुम्हाला इथून पुढे फॉलो करायच्या आहेत हे लक्षात घ्या. तर बघा, सुरुवात करूया. तर केअरफुली ऐका. कोणत्याही परिस्थितीमध्ये आजचा दिवस वाया घालवू नका. ठीक आहे. पहिली कंडिशन ही आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आजचा दिवस तुम्हाला वाया घालवायचा नाही. मग तिकडे आता काही होऊ दे, आता सगळ्यांनी लाईन वरती या आणि 2024च्या प्रिपरेशनसाठी तयारी चालू करा आजपासून. भले तुम्ही उद्या हा माझा व्हिडिओ बघाल, परवा व्हिडिओ बघाल, पण तो आजचा दिवस असं समजायचं. कुठल्याही परिस्थितीमध्ये आजचा दिवस, प्रेझेंट डे हा कधीही वाया घालवू नका. प्रेझेंट डे तुम्ही वाया घालवला तर तुमचा फ्युचरचे जे डे असतील हे तुमचे वेस्ट होणार आहेत, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे वर्तमानामध्ये जगून आजच्या दिवशी काय करायचंय याचं प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे. ओव्हर थिंकिंग अजिबात करू नका. एकदा तुम्ही डिसाईड केलं की तुम्हाला आज काय करायचं आहे, त्याच्यानंतर ओव्हर थिंकिंग करायचं नाही, ऍक्शन घ्यायला सुरुवात करायची, डायरेक्ट कृतीवरती लक्ष द्यायला सुरुवात करायचं. त्याच्यामुळे हा पहिलं कंडिशन लक्षात ठेवायची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आजचा दिवस वाया घालवायचा नाही. तुम्हाला अभ्यास हा करायचाच आहे. ओव्हर थिंकिंग नुसार अजिबात आता जागा नाही. ऍक्शन मध्ये मोड मध्ये येऊन प्रेझेंट मध्ये अभ्यास करणं फार गरजेचं आहे. बाकीचा आता उद्याचा विचार किंवा मागचा विचार करायचा नाही. आपल्याला आज काय करायचं आहे, काय करायचं नाही हे तुम्हाला गोष्टी ठरवून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. दुसरी कंडिशन अशी की परीक्षेचा अभ्यासक्रम समजावून घ्या. तुम्ही राज्यसेवा देणार आहात तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, तर एकदा त्यांचा अनालिसिस करून एकदा शांत डोक्याने अनालिसिस करा. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम एकदा समजावून घ्या. ठीक आहे. तर म्हणजे काय होईल, एक तुम्हाला दिशा मिळेल की आपल्याला काय करायचं, एक्झॅक्टली काय नाही करायचंय. ठीक आहे. तर परीक्षेचा अभ्यासक्रम सगळ्या विषयांचा समजून घेणं फार गरजेचं आहे. कोणती पुस्तकं वाचायची आहेत हे तुमच्या मनाशी पक्क ठरवून घ्या. ठीक आहे. कोणती पुस्तक वाचायची ते तुमच्या मनाशी पक्क ठरवून घ्या. प्रत्येक विषयाची 2-2 संदर्भ पुस्तकं तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचायची आहेत. ठीक आहे. 2 संदर्भ पुस्तक वाचून घ्या. एकदा तुमची लिस्ट बनली की त्या 2 संदर्भ पुस्तकाच्या बाहेरून मग कोणीही काही सजेस्ट करू दे, तुम्हाला त्यांचं ऐकायचं नाही. तुम्हाला त्या 2 पुस्तकावरतीच विश्वास ठेवून अर्थशास्त्राचे 2 वाचा, सामान्य विज्ञानचे 2 वाचा, इतिहासाचे 2 वाचा, जॉग्राफीचे 2 वाचा, पॉलिटिक्सचे 2 वाचा, एन्व्हायरमेंटचे ऍटलिस्ट 1-2 वाचा पुस्तकं. ठीक आहे. करंट अफेअरचे 2 संदर्भ पुस्तकं चांगले ठेवा. तर अशा प्रकारे मॅथ्स आणि रिझनिंगचे चांगले ठेवा. म्हणजे 2-2 पुस्तकं अशा प्रकारे तुम्ही वाचून घ्या की त्या पुस्तकातून काही आयोगाने विचारलं तरी तुम्हाला प्रश्न हा सुटलाच पाहिजे. आणि लक्षात घ्या, आजपर्यंतचे जे कट ऑफ आहे आयोगाचं 55% ते 60% दरम्यानच कट ऑफ जे आहे, म्हणजे जनरल कॅटेगरीचं बद्दल बोलतोय मी, तर 55 ते 60% दरम्यानच कट ऑफ लागलेला आहे. 2-2 पुस्तकं जरी तुम्ही चांगली केली तरी सुद्धा तुम्हाला त्यामधून 55 ते 60% प्रश्न हे आरामामध्ये सुटू शकतात. लक्षात ठेवायचं, सुटू शकतात. त्याच्यामुळे जे तुमच्या पुस्तकामध्ये नाही त्याचा उगाच ओव्हर थिंकिंग करण्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्हाला येणार नाही तर ते कुणालाच येणार नाही. फक्त तुम्ही ती 2 पुस्तकं चांगली व्यवस्थितरित्या मन लावून लाईन टू लाईन केअरफुली कन्सेप्ट समजावून घेऊन वाचली पाहिजेत. हे तुम्ही आधी तुमच्या मनाशी तुम्ही सर्वांनी पक्क ठरवून घ्या. त्याच्यामुळे तिसरा पॉईंट क्लिअर झाला. कुठली पुस्तक वाचायची ते तुमच्या मनाशी पक्क ठरवून घ्यायचे, प्रत्येकी 2 वाचायचे. आता ठीक आहे, अभ्यासक्रम समजला, पुस्तकं कुठली वाचायची हे मी ठरवून घेतलं. आता दिवसभरामध्ये काय वाचायचं आहे याचं नियोजन जे आहे हे तुम्हाला आदल्या दिवशीच बनवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला उद्या काय वाचायचं आहे याचं नियोजन जे आहे हे तुम्हाला आदल्या दिवशीच करायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, दिवसभरामध्ये काय वाचायचं आहे याचं नियोजन सुद्धा तुमचं फिक्स असलं पाहिजे. नियोजन म्हणजे काय, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे आपल्याला, कुठल्या विषयातले कुठले मुद्दे जे आहेत ते वाचायचे आहेत. ठीक आहे. कुठल्या विषयातले कुठले मुद्दे वाचून त्याच्यावरती एमसीक्यूचे प्रश्न सोडवायचे आहेत किंवा पीवायक्यूचे प्रश्न सोडवायचे आहेत याचं तुमचं नियोजन फिक्स असलं पाहिजे. हे तुम्ही आदल्या दिवशीच तुम्हाला ठरवायचं आहे की बाबा मला उद्या काय वाचायचं आहे. लक्षात घ्या, दिवसभरामध्ये 24 तास आहेत तुमच्याकडे पिरियड. जर तुम्ही फुल टाइम प्रिपरेशन करत असाल, कमीत कमी 6 ते 8 तास तरी तुमचा अभ्यास हा व्हायला पाहिजे. कमीत कमी 6 ते 8 तास इथून पुढे तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. तर आणि तरच तुमची पूर्व परीक्षा एमपीएससीची 2024ची तुमची निघू शकेल. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जर ठरवलं की बाबा मला हे आज वाचायचं आहे तर तो अभ्यासक्रम जो आहे तो त्याच दिवशी पूर्ण झाला पाहिजे. असं नाही की तो तुमचा अभ्यासक्रम पुढच्या दिवशी पूर्ण असला पाहिजे. म्हणजे मी तर तुम्हाला काय सांगतो की दिवसभराचं नियोजन बनवा तुम्ही. दिवसभरामध्ये ह्या विषयातील मला हा मुद्दा वाचायचा आहे, ह्याच्यावरचे मला एमसीक्यू सोडवायचे आहेत, मला याचं मॅथ्स अँड रिझनिंगचं हे करायचं आहे, हा चॅप्टर करायचा आहे. एक तुमचं टार्गेट सेट असलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली. आणि
आणि ते टार्गेट पूर्ण झाल्याच्यावर झोपू नका. जर नियोजन जर नसेल, नियोजनामध्ये जर तुम्ही फसला ना आता, तर 2024च्या एक्झाम निघणार नाही. त्याच्यामुळे नियोजन करणं फार गरजेचं आहे. त्यासाठीच आपल्या एमपीसी टाइमच्या युट्यूब चॅनलवरती आपण डेली स्टडी टार्गेटचा उपक्रम जो आहे हा तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट चालू आहे. तो तुम्ही नक्कीच तो फॉलो करा. आणि जर तुम्हाला तो फॉलो करायचा नसेल तर तुम्ही त्याचा आधार घेऊन तुम्ही स्वतःचं नियोजन बनवा. तर नियोजन बनवून 2024ला एक्झाम पास करण्यासाठी 100% सर्वांनी प्रयत्न करा, कारण पुन्हा अशा ऑपॉर्च्युनिटीज येणार नाहीत. ओके, त्याच्यामुळं दिवसभरामध्ये जो काय अभ्यासक्रम ठरवलेला आहे तो तुमचा अभ्यास हा त्या दिवशी पूर्ण व्हायलाच पाहिजे. पुढची गोष्ट आहे की कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे ठरवून घ्या. ठीक आहे, वेळ ठरवून घ्यायचा आहे, नाही तर दिवसभर गेला लायब्ररीत आणि हिस्ट्री वाचत बसलाय, त्याला काही अर्थ उरणार नाही. ठीक आहे, आयोगानं सुद्धा त्यांचे क्वेश्चन पेपर, ज्यावेळी आयोग तुम्ही पेपर वाचलेला असेल तर आयोगाने लिहिलेलं असतं की जर तुम्हाला एखाद्या प्रश्नावरती जास्त वेळ जातोय असं वाटतंय तर तो प्रश्न सोडून तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वळा, म्हणजे तुमचा वेळ तिथे वाचेल आणि तुम्ही तो पुढचा प्रश्न तरी तुम्हाला सुटून जाईल. ठीक आहे, तर आयोग सुद्धा सांगते तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, हिस्ट्रीच्या वेळेला हिस्ट्रीच वाचायचं, ज्योग्राफीच्या वेळेला ज्योग्राफी वाचायचा, सायन्सच्या वेळेला सायन्सचाच विषय घ्यायचा, इकॉनॉमिकच्या वेळेला इकॉनॉमिक्सचाच विषय घ्यायचा, मॅथ्स अँड रिझनिंगच्या वेळेला मॅथ्स अँड रिझनिंगचाच विषय घ्यायचा. त्याच्यामुळे कुठल्याही विषयाचा वेळ काढून दुसऱ्या इतर विषयाला द्यायचा नाही. ठीक आहे, आपले विषय किती आहेत, दिवसभरामध्ये 1-1 तास दिल्यानंतर तो अभ्यासक्रम पूर्ण होईल का हे तुम्ही नियोजन आधी ठरवून घ्या. बेसिक गोष्टी आहेत. बेसिक जर गोष्टीमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर नंतर मेन्सला कसं करणार तुम्ही. त्याच्यामुळे बेसिक पाया इथून पुढे परफेक्ट तुमचा व्हायलाच पाहिजे. तुम्ही आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहे, सर्वांची प्रिलिम जी आहे ती निघायलाच पाहिजे 2024ची, त्यासाठीच हे व्हिडिओ आपण बनवतोय, लक्षात घ्या. आणि निघायलाच पाहिजे. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे तुम्ही ठरवून घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊन काय करायचं की जास्तीत जास्त तो विषय एकदा समजून घ्या. चॅप्टर तुम्हाला आज काय वाचायचंय तुम्हाला आधीच सांगितले की एखाद्या प्रत्येक चॅप्टर मधले 1-2 मुद्दे करत चला, म्हणजे एक महिन्याचं नियोजन तुमचं बनवून जातं महिन्यामध्ये. त्यासाठी तुम्हाला सांगतो की स्टडी टार्गेटचे डेली व्हिडिओ एकदा मनापासून बघा. हे फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. पर्सनल मेंटरशिपच्या नावाखाली तुमच्याकडून भरपूर चार्जेस याच्याकडून घेतले जातात. ठीक आहे, तर एकदा ते बघा, म्हणजे एकदा तुम्ही ठरवून घेतलं ना की बाबा मला महिन्याला हे 2-2 चॅप्टर प्रत्येक विषयाचे करायचे आहेत. आता महिन्याचं ठरलं, आता दिवसावरती यायचं की बाबा मला त्या चॅप्टर मधले आज कुठले 2-3 मुद्दे वाचायचे आहेत, त्या 2-3 मुद्दे वाचून मला त्याच्यातल्या नोट्स बनवल्या पाहिजेत, त्यावरचे पीवायक्यू कसे येऊ शकतात ह्याचं तुम्हाला अवलोकन जे आहे ते करायला लागणार आहे, म्हणजे अनालिसिस जे आहे ते करावं लागणार आहे. त्याच्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, अजून तुमच्याकडे काही कुठलेही क्वेश्चन सेट असेल त्याच्यावरचे एमसीक्यू प्रश्न त्याच्यावरचे बनवा. नाही जर मिळाल तर आयोगाची भाषा शैली एकदा समजून घ्या. आयोग कशा प्रकारे त्याच्यावरती प्रश्न विचारतं तशा प्रकारचे जरी तुम्ही प्रश्न बनवले त्याच्यावरती त्या कन्सेप्टवरती, भले एखाद्याला कन्सेप्ट समजून कळतच नसेल, सरळ एमसीक्यू प्रश्न बनवा, त्याच्यावरती वन लाइनर बनवा, नाही मल्टिपल जे आहे ते ऑप्शन देऊन त्याच्यावरचे प्रश्न बनवा आणि ते कन्सेप्ट समजून घ्या. बघा तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे. पण जास्तीत जास्त पीवायक्यू आणि एमसीक्यूचे प्रश्न सोडवा, तर आणि तरच तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे हा बूस्टअप होणार आहे. ठीक आहे, सर्व अभ्यासक्रम जो आहे तो काही एकदम संपणार नाही, एकदम संपवू शकत नाही कोणी. एकदा बसलाय आणि एका दणक्यामध्ये सगळा अभ्यासक्रम संपलाय, होतच नाही. त्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करावा लागतो. महिन्याचं नियोजन, 1-2 चॅप्टर्स, दिवसाचं नियोजन, डेली 1-2 कन्सेप्ट करत तो अभ्यासक्रम आपल्याला संपवायचा असतो. त्याच्यामुळे एकदम अभ्यासक्रम संपवायच्या मागे लागू नका, संपणार नाही. आता जोपर्यंत शांततेचा जो पिरियड आहे हा काळ शांततेचा आहे, त्याच्यामध्ये जे अवघड विषय तुम्हाला वाटतायत त्यातले चॅप्टर्स व्यवस्थितरित्या आता शांतते आहे तोपर्यंत एकदा तुम्ही नोट्स त्याच्या बनवा प्रॉपरली. एकदा हाताकडून तो चॅप्टर जाऊ दे, त्याच्यावरची पीवायक्यू एमसीक्यू सोडवा जास्तीत जास्त, आणि स्टेप बाय स्टेप अभ्यासक्रम कव्हर करत चला, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो वाढत जाईल. उगाच आताच तुम्ही बनावरती बर्डन जर घेऊन बसला, अरे एवढा मोठा सिलेबस आहे, माझं काय पूर्ण होईल का नाही, काय होईल, माझं कसं होईल, काय होईल, तर ते गोष्टी कुठेतरी साईडला ठेवा. म्हणजे ओव्हर थिंकिंग मध्ये जाऊ नका अजिबात. आज प्रेझेंट मध्ये जगून तुम्हाला आज कुठला अभ्यासक्रम संपवायचा आहे, कुठल्या चॅप्टर मधले कुठले मुद्दे संपवायचे आहेत, त्याच्यावरचे कुठले पीवायक्यू सोडवायचे आहेत, कुठले एमसीक्यू सोडवायचे आहेत, हे एकदा तुम्ही करून बघितलं पाहिजे. स्टेप बाय स्टेप ज्यावेळी तुम्ही जाल ना त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स लेवल जातो निश्चितच वाढल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच तुमची 2024 मध्ये एक्झाम जी आहे ती निघून जाऊ शकेल. नोट्स बनवा प्रॉपरली, म्हणजे नोट्स बनवा. ठीक आहे, नोट्स बनवताना सुद्धा पीवायक्यूच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा आधार घ्या. त्या पॉईंटवरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे पीवायक्यूचा आधार घेऊन तशा प्रकारे तुम्ही नोट जे आहे ते तुमच्या बनवल्या असल्या पाहिजेत. ओके, प्लस एमसीक्यूची सुद्धा त्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त बनवा. पीवायक्यू एमसीक्यूच्या माध्यमातून जरी ती कन्सेप्ट तुम्ही क्लिअर केली तरी सुद्धा तुमची कधीही कन्सेप्ट जे असते ते विसर, कारण आपल्या समोर ज्यावेळी प्रश्न येतो आणि त्याचं उत्तर ज्यावेळी एकदा माहित होतं आपल्या मेंदूपर्यंत ते बरोबर संवेदना जाते की बाबा हा प्रश्न, याचं उत्तर हे आहे, याचं अनालिसिस हे आहे. अशा प्रकारे जरी तुम्ही गेला तरी सुद्धा चालू शकेल. किंवा जर तुम्ही त्याच्यावरच्या नोट्स बनवल्या, कीवर्ड जरी बनवल्या आणि त्याची सतत उजळणी केली तरी सुद्धा तुमच्या ते डोक्यामध्ये फिट आउट होऊन जाईल. त्याच्यामुळे नोट्स बनवणं फार गरजेचं आहे. जे महत्त्वाचे चॅप्टर असेल, लोकसंख्या असेल, ह्याच्यावरती आता तुम्हाला नोट्स बनवायला पाहिजेत, कारण ते लक्षात राहत नाही. जसं तुम्ही नुसते अंडरलाईन करून त्याला गोष्टी लक्षात राहणार नाही, त्याच्यावरती तुम्हाला पीवायक्यू बघावे लागतील. आता तर जिल्ह्यांचे
सर्वांचीच लोकसंख्या ते विचारायला लागले याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो डीप मध्ये जाऊन तुम्हाला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी लक्षात राहत नाही त्याच्या नोट्स बनवा, त्याच्यावरची एमसीक्यू बनवा, पीवायक्यू ची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, समजलं तुम्हाला? तर नोट्स बनवणं फार गरजेचं आहे. दररोज उजळणी करा, जे काही तुम्ही वाचताय डेलीच्या डेली त्याची रोजच्या रोज तुम्ही उजळणी करा आणि उजळणी करूनच झोपा रात्री. ठीक आहे, म्हणजे एक तुम्हाला अवलक काय करायचं दिवसभराचं जे काही तुम्हाला बनवायचं, एक चॅप्टर ठरवला, त्याच्यातले मुद्दे तुम्ही लिहून काढले आणि हे तुमचे मुद्दे असले मुद्दे तुम्ही लिहून काढल्यानंतर रात्री आता दिवसभरामध्ये तुम्ही ते वाचलेले असतील तर रात्री झोपताना त्याची उजळणी करूनच झोपायचं. एक एक मुद्द्याला ज्यावेळी तुमची उजळणी करता त्यावेळी टिकमार्क करत चला. ठीक आहे, हे वाचले याची उजळणी झाली, या वाचले याची उजळणी झाली, म्हणजे काय होईल, कॉन्फिडन्स लेवल तुमचा बिल्डअप कुठेतरी होईल. ठीक आहे, नाहीतर नुसतं तुम्ही वाचताय पुन्हा त्याच्यामध्ये उजळणी होत नाही, पुढच्या दिवशी पुन्हा वाचताय, आदल्या दिवशी उजळणी नसते, तसं करू नका. ते डेलीच्या डेली जरा जरा उजळणी करत चला. नुसतं ओव्हरलुक केलं तरी सुद्धा ती कन्सेप्ट तुमच्या लक्षामध्ये राहून जाते. आता काही शिखर डोंगर बिंगर नद्या वगैरे काही इकडून तिकडे काही होणार नाहीत, जे आहे ते त्याच जागेवरती राहणार आहेत. ठीक आहे, फक्त बदलणार काय त्या विषयाशी रिलेटेड करंट अफेअर्स फक्त बदललं जातं, जीएस तिथेच राहतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जीएस करा, व्यवस्थित परफेक्टरित्या करून घ्या, काही सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम जो तो येणार नाही. शक्यतो प्रश्न उत्तर बनवा एखाद्या कन्सेप्टवरती. जर समजतच नसेल नोट्स बनवा, नोट्स बनवून जरी तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यावरती डायरेक्ट प्रश्न उत्तर बनवा. आधी विचारलेल्या प्रश्नाचं अनालिसिस करा, एमपीएससीने कशा प्रकारे त्या मुद्द्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, अजून काही बाकी आहे त्या मुद्द्यावरती प्रश्न विचारायचा, ह्याचं थोडंसं तुम्ही डोकं लावा कुठेतरी, तरच तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो बिल्डअप होणार आहे. ओके, नंतर गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान या विषयाकडे अजिबात इथून पुढे दुर्लक्ष करू नका, कारण हे असे विषय आहेत की जे तुमची पूर्व प्लस मुख्य परीक्षा काढून देण्यामध्ये तुम्हाला निश्चितच मदत जी आहे ते करू शकतात. ठीक आहे, तर ह्या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कंबाईनच्या मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला तर जीएस 1, 2, 3, 4 आणि मराठी आणि इंग्रजी ग्रामर आहे, आणि 25 पासून तर ते काय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न्स होणार आहे. त्याच्यामुळे 24चा जो अटेम्प्ट आहे, शेवटचा अटेम्प्ट समजून राज्यसेवेच्या मुलांनी सुद्धा प्रिलिम जर तुम्हाला क्रॅक करायचे असेल, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान या विषयाकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही. ठीक आहे, कुठल्याही स्टेजवर तुम्ही असला तर या विषयाकडे दुर्लक्ष करून तुम्हाला अजिबात चालणार नाही. त्याच्यामुळे या विषयाकडे फोकस हा तुम्हाला ठेवायचाच आहे. दिवसभरामध्ये या विषयांना तुम्हाला वेळ हा द्यायचाच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, अभ्यासात सातत्य असेल तरच 2024ला पोस्ट मिळेल. एकच वर्ष तुम्हाला द्यायचं तुमच्या आयुष्यातलं, मग तुम्हाला एक वर्ष द्यायचं आहे की पुढची पुन्हा सगळी वर्ष असंच फरफटत तुमचं आयुष्य घडवायचं आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. ज्यावेळी डिमोटिवेट फील व्हाल त्यावेळी तुम्हाला जो सोपा विषय वाटतोय तो तुम्ही घ्या आणि त्यावरचे प्रश्नोत्तर सोडवायला सुरुवात करा. प्रश्नोत्तराचे हे सर्वात मोठं उत्तम औषध आहे एमपीसीच्या प्रिपरेशनमध्ये. एमसीक्यू जेवढे जास्तीत जास्त सोडवाल तितका लेवल तुमचा आत्मविश्वास लेवल हा वाढेल. ठीक आहे, किंवा जर एमसीक्यू लेवल सोडवले, एकदा पीवायक्यू सोडवले प्लस एमसीक्यूचे सुद्धा तुम्ही स्वतः तयार करा. डिमोटिवेट ज्या वेळेला फील होईल त्यावेळी सोपे विषय घ्या, त्याचे प्रश्न उत्तर सोडवा, तुम्हाला प्रश्न उत्तर नक्कीच सुटतील, तुमचा कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी वाढत जाईल. ठीक आहे, आणि आता नाही तर कधीच नाही, यामुळे पेटून उठून अभ्यास करा, हे लक्षात ठेवा. आता नाही तर कधीच नाही. 2024 हे गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल, त्याच्यामुळे ती सोडायची नसेल तर तुम्हाला पेटून उठून आतापासूनच अभ्यास जो आहे तो करावा लागेल. आणि काही फरक नाही पडत, एक वर्ष द्या. एका वर्षामध्ये पुढच्या नोव्हेंबरच्या मेन्स नंतर तर तुम्ही मोकळेच होताय. हा नोव्हेंबर, पुढच्या नोव्हेंबरला ते कंबाईनचे गट कचे तर मेन्स होऊन जाते, तोपर्यंत तर तुम्ही सगळं टोटली फ्री ऑफ होऊन जाता. ठीक आहे, किंवा पुढच्या डिसेंबर धरा, डिसेंबरला पण तुम्ही मोकळीच होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे एक वर्ष द्या 2024, निश्चितच तुम्हाला 2024 मध्ये यश जे आहे ते मिळणार आहे. आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी हीच शेवटची संधी आहे असं समजा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आणि सर्वांनी पोस्ट काढण्यासाठी 100% प्रयत्न जे आहेत इथून पुढे करायचे आहेत. आणि जास्तीत जास्त आपले जे आहे स्टडी टार्गेटचे व्हिडिओज तुम्ही सर्वांनी बघायला सुरुवात करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्कीच आपलं सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजिबात विसरू नका. आणि लक्षात ठेवा 2024ला पोस्ट सोडायची नाही, काही पण होऊ दे, पेटून उठून आत्तापासूनच अभ्यास करा. ओके, तर सर्वांना शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.